आषाढी एकादशीच्या निमित्तानं गावागावातनं पंढरपूरच्या दिशेनं वारी निघते। पण मुंबईच्या गिरगावातनं आषाढी एकादशीच्या आदल्या रविवारी ही वारी गेली अनेक वर्ष निघते आणि या वारीला गिरगावकर सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देतात। आणि गिरगावकरांच्या उत्साहपूर्ण वारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। गिरगाव म्हणजे मुंबईची सांस्कृतिक राजधानी। गिरगावला आपण दरवर्षी प्रभात फेऱ्या बघतो, दिवाळीच्या वेळी प्रभात फेऱ्या बघतो, पण गिरगावचं आणखीन एक वैशिष्ट्य ते म्हणजे दरवर्षी आषाढी एकादशीच्या आदल्या रविवारी इथे देखील वारी काढली जाते। आपण बघूया हे वारीचं या ठिकाणचं दृश्य। गिरगावची जी वारी आहे त्या वारीचं यावर्षी 9वं वर्ष आहे। गेली 8 वर्ष सतत ही वारी आषाढी एकादशीच्या आदल्या रविवारी काढली जाते, जेणेकरून या ठिकाणी जे भक्त आहे, या ठिकाणी जे वारकरी आहेत त्यांना या वारीमध्ये सहभाग घेता यावा। आपण ज्याप्रमाणे आता बघतोय की हा एक वेगळा खेळ या ठिकाणी सुरू आहे, माशाचा हा खेळ सुरू आहे या ठिकाणी। आणि सगळे जे वारकरी या ठिकाणी आहेत ते सगळे वारकरी दुसऱ्या एका वारकऱ्याला आपल्या हातांवरून घेऊन पुढे पुढे ढकलायचा असा हा खेळ आहे। एकूणच जर आपण बघितलं तर गिरगावमध्ये जे काळाराम मंदिर आहे त्या काळाराम मंदिरातून ही जी वारी आहे ती सुरू होते आणि ही वारी शेवटी दत्ताच्या मंदिरापर्यंत घेऊन जातात आणि संपूर्ण गिरगाव फिरून दत्ताच्या मंदिराच्या इथे या वारीचा अंत केला जातो। एकूणच अशा प्रकारे गिरगावची जी संस्कृती आहे, जो सांस्कृतिक एक वारसा आहे तो जपण्याचा प्रयत्न या वारीच्या माध्यमातून केला जातो। गिरगाव वारकरी संप्रदाय नावाचं यांचे मंडळ आहे आणि त्या मंडळातर्फे ही वारी दरवर्षी काढली जाते। यावर्षी देखील ही वारी काढलेली आहे आणि गिरगावातले जे सगळे तरुण आहेत ते देखील या वारीमध्ये प्रामुख्याने त्यांचा सहभाग आहे आणि उत्साहाने ते पंढरीच्या वारीप्रमाणे ही गिरगावची वारी आहे ती देखील संपन्न करतात। कॅमेरामॅन कृष्णकांतसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।